सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका, सध्या एसआयटीकडे ताबा, उद्या कोर्टात हजर करणार. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक. दुपारी 3 वाजल्यापासून पोलीस ठाण्याबाहेर आईचं ठिय्या आंदोलन सुरू असताना काही समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न. 2.25 तास वैद्यकीय तपासणीनंतर वाल्मिक कराडची कारागृहात रवानगी. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट. अवघ्या 10 मिनिटात अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे परळीला रवाना. मकोका लावला, आता 302ही लावा. वाल्मिक कराड विरोधात जरांगेंचा आक्रमक पवित्रा, तर योग्य दिशेने तपास सुरू राहावा. एसआयटी प्रमुखांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी. आज मध्यरात्रीपासून 28 जानेवारीपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध. देशात अनेक गृहमंत्री होऊन गेले, पण कुणालाही तडीपार केलं नव्हतं. दगाफटक्याचं राजकारण केल्याचा आरोप करणाऱ्या अमित शहांवर शरद पवारांचा हल्लाबोल. संजय राऊत हा आमच्यासाठी कधीच विषय नव्हता. काँग्रेसवर वारंवार निशाणा साधणाऱ्या राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पलटवार. शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली. भास्कर जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल. संयमानं वक्तव्य करण्याचा संजय राऊतांचा सल्ला. पंतप्रधान मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार. अनेक प्रतिष्ठितांची उपस्थिती. महाकुंभमेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. दुपारी 3 वाजेपर्यंत 2,50,00,000 भाविकांचं अमृत संगमात स्नान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.